बातमी नागपूरमधून। नागपुरात वादग्रस्त बाल्कनी तोडण्याची सुरुवात झाली आहे। उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेला बाल्कनीचा मोठा अडथळा ठरतोय। त्यामुळे जी घटना खरं तर नागपूरमध्ये चांगलीच गाजली होती। नागपूरमध्ये पूल बांधण्यात आला, मात्र हा पूल थेट घराच्या बाल्कनीमध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता नागपूरच्या याच वादग्रस्त ठरलेल्या बाल्कनीला तोडण्याची सुरुवात झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेला या बाल्कनीचा मोठा अडथळा ठरला आणि त्यानंतर अनेक चर्चांना खरं तर मोठं उधाण आलं होतं की ही बाल्कनी तिथे असताना हा पूल बांधण्यात नेमका कसा आला, यावरती अनेक तर्कवितर्क लावले जात होते। अखेर आता ही बाल्कनी तोडण्याची सुरुवात झाल्याची माहिती सध्या समोर येते। नागपूरमधून ही मोठी माहिती आपण सध्या पाहतोय। नागपूरमध्ये या उड्डाणपुलाचं काम करण्यात आलं आणि या उड्डाणपुलाचं बरंचसं काम हे थेट घराच्या बाल्कनीमध्ये शिरलं होतं। त्यामुळे अनेक तर्क खरं तर लावले जात होते। ज्यावेळी या उड्डाणपुलाचं बांधकाम झालं त्यावेळी या घरातील मालकानं हे काम नेमकं होऊ कसं दिलं, असे अनेक प्रश्न या घटनेवरून उपस्थित केले जात होतात। आता या वादग्रस्त बाल्कनी तोडण्याची सुरुवात सध्या झालेली आहे। त्यामुळे नागपूरमधून ही दृश्य सध्या आपण पाहतोय। नागपूरमधील वादग्रस्त ठरलेली बाल्कनी ही तोडण्याची सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, नागपूरमध्ये ही वादग्रस्त बाल्कनी तोडायला सुरुवात झाली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, ज्या पद्धतीने आपण बघत आलो की मागील अनेक दिवसापासून ही बाल्कनी ही वादग्रस्त ठरलेली होती। NHAI कडनं देखील, नॅशनल हायवे कडनं देखील त्यांना अनेकदा नोटिसाद्वारे जे आहे पत्र त्यांना पाठवण्यात आलेलं होतं, मात्र त्यांनी अजूनपर्यंत त्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं। मात्र ती उड्डाणपूल बनल्यानंतर ती बाल्कनी उड्डाणपुलाच्या मधात येत असल्याने जी बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी पसरली होती आणि अनेक दिवसापासून या वादाकरिता ही बातमी जी आहे ही चर्चेत उतरली होती। आणि मात्र आता त्या पुलाला कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये, कुठलाही अडथळा होऊ नये, त्याकरिता स्वतः घरमालकाने जे आहे ते गॅलरीला पाडण्याचं जे काम आहे ते आजपासून सुरू केलेलं पाहायला मिळत आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नागपूरमध्ये वादग्रस्त बाल्कनी तोडायला सुरुवात झालेली आहे। उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेला या बाल्कनीचा अडथळा ठरत होता आणि अखेर आता या घर मालकाच्या संमतीने ही घराची बाल्कनी तोडण्यास परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर ही बाल्कनी तोडायला सुरुवात झाली आहे।